अगं पण दादा आणि त्याची प्रिन्सेस कुठे आहे? बाहेर बाल्कनीत आहेत दोघे. वहिनी, माया थोडक्यात वाचली आज, नाही तर काहीतरी डेंजर झालं असतं. हो ना. वहिनी, तू पण ग्रेट आहेस हा. माया सतत तुला त्रास द्यायचं बघत असते, पण तू स्वतःची काळजी न करता तिचा जीव वाचवलायस. अनन्याताई, संकटात शत्रूलाही मदत करण्याची संस्कृती आहे आपली. वाह, क्या बात आहे वहिनी. तू ना ग्रेट आहेस आणि हे फक्त तूच करू शकते. माया, माया, मी अगं हे काय करतेस तू? तू तू तोंड का घासतेस? अगं असं काय करतेस? काही लागलं नाहीये तोंडाला. घासू मूर्खासारखी घासतेस काय तोंड? तुम्ही का आला तिकडे? अगं मंजिरी विषयी जरा मला बोलायचंय तुझ्याशी. तुला काय वाटतं हे नवस बोलणं, उपास तापास आणि अनवाणी जाणं हे सगळं खरं असेल? अरे मला नाही माहित, त्यांनी मला काहीच सांगितलं नाही. तुला काहीच सांगितलं नाहीये म्हणजे नक्की काहीतरी गडबड आहे. मला तर असं वाटतंय ना, मंजिरी मगाशी जे काही बोलून गेली ना ते सगळं नाटक आहे. अरे तुम्हाला इतक्या चौकशी आहेत तर तुम्ही जाऊन कॉल करा ना. मला का विचारताय? तुम्ही डिरेक्टली विचारता ना काय विषय आहे. माया, अगं काय काय झालंय का तुला? काय बिनसलंय? अरे काही नाही बिनसलंय, नाही बिनसलंय काही. आय एम सॉरी, तुम्हीच आम्हाला स्पेस हवी. स्पेस हवी आहे का तुला? ठीक आहे, जाते मी. कंटिन्यू. घास तुझं तोंड. कंटिन्यू. काय काय नमुने आहेत तुमच्या घरात. झोपली का वेदा? बरं, मी निघते वहिनी. बाय, गुड नाईट तिघांना पण. बाबा, तुम्हाला एकटे का घेऊन आलायस? तुला आपल्या टेंट हाऊस मध्ये. वेदा, आज सकाळपासून तू टेंट हाऊस मध्येच होतीस की नाही? आता झोप हा शांत. आई, वेदा, मग बाबा तू माझ्या बाजूला झोप. ओके माय प्रिन्सेस. बाबा, बोल. एक गाणं गा ना. आई अगं हसतेस काय ग? जाऊ दे वेदा, तुझ्या आईला माझ्या गाण्याची किंमत कुठे आहे? बाबा तू गा गाणं. वेदा, मी गाईन, पण मग तुझी झोप उडाली तर? बाबा तू गा ना गाणं. नाही म्हणजे गा तुम्ही, मी नाही असणार. थँक्यू. हा, गा बाबा. निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. आज माझ्या वेदाला झोप का ग येत नाही. आज माझ्या वेदाला झोप का ग येत नाही. निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई.
असं काय बघतीस? बापलेक बिलगून झोपल्यावर किती गोड दिसतायत ना ते पाहते. हो, पण आता उठावं लागेल. इथं बाळा, चल उठ. बाळा, बाबा नको ना उठो, झोप थोडा वेळ. बाळा उशीर झालाय, उठावं तर लागेलच ना आपल्याला. नको उठो बाबा, तू झोप ना. मीरा, बापलेकीचा छान फोटो काढ ना. फोटो का काढतीयस? हे क्षण जपून ठेवण्यासाठी. या क्षणाची तुम्ही किती दिवस वाट पाहिली होतीत ना. येस, आणि हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालंय मीरा. तुमचं स्वप्न सत्यात उतरलं हेच महत्वाचं आहे माझ्यासाठी. थँक्यू. हिदा, चला उठा आता, चला. बाबा नको ना, तू वेद- झोप बाबा, झोप तू झोप. वेदाचे बाबा असू द्या, झोपू द्या तिला. अगं, तिची शाळा आहे. अहो बरोबर आहे तुमचं, पण तुम्हाला आनंद देणारे क्षण तुम्ही जगून घ्या. कसं आहे ना की मुलांना पटपट मोठी होतात आणि मग हे क्षण पुन्हा जगता येत नाहीत. म्हणून झोपू द्या तिला तुमच्याजवळ. ओके. थँक्यू आई. बरं वेदा. झोपूया आता. थँक्यू. तुला जपणार